काल एक वास्तू व्हिजिटला जायचा योग आला होता. आता ही गोष्ट तुम्हाला इथे का सांगावीशी वाटली, कारण की बघा, वास्तू घेताना आपण ह्या गोष्टींचा फार विचार करायला पाहिजे की बिल्डर लोक बिल्डिंग बांधतानाच तुम्ही अशा फ्लॅट बांधा की ज्याचे परिणाम फार चांगल्या पद्धतीनेच लोकांना झाले पाहिजेत, दुष्परिणाम नाही झाले पाहिजे. संपूर्ण 2 फ्लॅट बघितले. एका व्यक्तीने मला 2 फ्लॅट दाखवले. दोन्हीही फ्लॅटमध्ये बेडरूमच्या म्हणजे देवघराच्या दिशेला तुम्ही टॉयलेट ठेवताय, बेडरूम म्हणजे ईशान्य दिशेला तुम्ही बेडरूम ठेवताय. कसं होणार? त्यांना ते लाभेल का? एका वास्तूचा दरवाजा आग्नेय दिशेला आहे, एका वास्तूचा दरवाजा नैऋत्य दिशेला आहे. त्यांची प्रगती होईल का तिथे गेल्यानंतर? कसं होईल त्यांचं? हा विचार थोडासा केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट, देवघर त्यांनी कुठे ठेवायचं? किचन तुम्ही असं करताय जिथे उजेड नाहीये, जिथे व्हेंटिलेशन नाहीये, अशा ठिकाणी किचन असावं. बघून मनाला खूप वाईट वाटलं ॲक्च्युली. आणि कालपासून तो विचार करते की कसं म्हणजे बदल कसा करायचा. प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य नाहीये. व्हिडिओ मार्फत हा व्हिडिओ माझा बऱ्याच वेळेला लोक बघतात. मी म्हणते मी सगळ्यांना तर नाही बदलू शकत, पण 10 लोक माझा व्हिडिओ बघतील आणि व्यवस्थित वास्तू बांधतील, जेणेकरून उद्या ती वास्तू लोक घेतात. आज 1,20,00,000 रुपये त्या फ्लॅटची किंमत आहे. 3 BHK सारखा फ्लॅट ती व्यक्ती घेतीये. ही वस्तू पुन्हा पुन्हा ती काय भाजीची जोडी आहे का की नाही आवडली दुसऱ्या दिवशी तुम्ही ती फेकून दिली, दुसरी घेऊ शकता? नाही. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आज आयुष्याची पुंजी लागते. थोडा विचार करा. आपल्याकडे लोक फ्लॅट घेत आहेत, खूप मोठ्या विश्वासाने घेत आहेत, तर त्या विश्वासाला जागणं ही तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसारच फ्लॅट बनवा आणि तसेच तुम्ही ते फ्लॅट विका. आणि ज्यांचे जमिनीवर घरं बांधायचे आहेत त्यांनी सुद्धा वास्तू कन्सल्टंटचा सल्ला घ्या. जर तुम्हाला कोणी मिळत नसेल तर तुम्ही इथेही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याकडे. मी तुम्हाला व्यवस्थित प्लॅन बनवून देईन. त्या पद्धतीने तुम्ही तुमचं घर बांधा, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बिल्डिंग बांधा. लोकांचे आशीर्वाद घ्या रे बाबांनो, लोकांच्या बद्दुआ घेऊ नका. ज्या तुम्हाला कामात येतील, माझं सोडा, पण तुमच्या उपयोगात येतील त्या. तर तुम्ही सुद्धा बिल्डर आहात का? मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आणि तुमचं पण असं काही प्लॅन असेल घर बांधायचा तर तेही तुम्ही मला कळवू शकता. जय जगदंब, जय भवानी.